तुम्ही पाहताय पुढारी न्यूज। दूध दरासंदर्भातली राज्य सरकारची बैठक संपली, त्यानंतर घ्यावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केली। त्यांनी अर्थ विभागाच्या सचिवांना, दुग्ध विकास विभागाच्या सचिवांना ताबडतोब उद्या अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मला अपेक्षा आहे की सरकार या अधिवेशनामध्ये घोषणा करेल। मागचाच संपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला होता, परंतु तोच असफल ठरला। आता दुसऱ्या बैठकीत देखील असफल ठरला। मी मागचा निर्णय सरकारने घेतला तर 3-5 फॅट आणि 8-50 एशएनएफला 34 रुपयाचा निर्णय घेतला होता, परंतु तो निर्णय सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोऑपरेटिव्ह दूध संघांनी पाळला, परंतु राज्यामधल्या अनेक कोऑपरेटिव्ह संघांनी तो निर्णय पाळला नाही आणि प्रायव्हेटवाल्यांनी पाळला नाही। आणि म्हणून आम्ही सरकारला सांगितलं, जर आता शेतकऱ्याला 34 रुपयापर्यंत जर आपल्याला घेऊन जायचं असेल तर भुकटीला निर्यातीला अनुदान द्यावं लागेल। आणि ते जर आपण अनुदान नाही दिलं तर मी आज स्पष्ट सांगतो तुम्हाला, परत जे भुकटी करत आहेत ते 22-23 रुपयावर दर आणतील आणि शेतकऱ्याला मग 5 रुपये सरकारचं जर जमा झालं तर परत 28 रुपये दर राहील जो आज आहे तो। आणि म्हणून भुकटीलाही 50 रुपये अनुदान दिलं पाहिजे प्रति किलो आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या खात्यावरही 5 रुपये जमा केलं पाहिजे। त्याची घोषणा होईल असं वाटतं का? जर नाही झालं तर तुम्ही तोच आक्रमक आंदोलन पूर्वी केलेलं होतं तसंच आंदोलन होईल का? नाही, काय आहे की सरकारनं जर दूध धंद्याला मदत नाही केली तर या दुग्ध व्यवसायामध्ये अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि सुशिक्षित बेकार तरुण जो आहे तो या व्यवसायामध्ये आहे। आणि मागं 40-42 रुपये दुधाचे भाव झालेले होते, त्यामुळे 1-2 लाख रुपये असं कर्ज घेऊन गायींचं गोठं केलेले आहेत आणि ते सगळे कर्जबाजारी होतील, आत्महत्या करायला लागतील। हा व्यवसाय निश्चितपणानं मोडून पडेल आणि मी अधिवेशन होईपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत। सरकारनं गोड निर्णय घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जर निर्णय नाही घेतला तर निश्चितपणानं पुढची दिशा आम्ही आंदोलनाची काय आहे ते ठरवू। श्री शिंदेंसोबत दूध दरासंदर्भात बैठक झालेली आहे आणि दूध दराबाबतचा अहवाल उद्या सादर करणार। सांगली कोल्हापुरात दुधाचे दर मिळतात पण इतर ठिकाणी मिळत नाहीत, हा मुद्दा आजच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला आणि अहवाल उद्या सादर करणार असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय।